मनाला प्रसन्न करायचं. आपण गणपतीला प्रसन्न करतो म्हणजे काय करतो, काहीतरी गणपतीसाठी पूजा आरती करतो, काहीतरी नैवेद्य करतो. हां, दाखवतो. मग इथे काय करायचं, आपल्या मनाला नैवेद्य द्यायचा. तो कसा नैवेद्य कसा द्यायचा? सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सुपुत्र आणि त्यांचे सच्शिष्य अशा दोन्ही भूमिकांमधून तुम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे. एक गुरु, दुसरे वडील. हे नातं आम्हाला जाणून घ्यायला हवं. तेवढं तुमचं आयुष्यातली जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. वा वा. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, काही मागायला पण लागणार नाही, न मागता सगळं मिळेल एवढी ताकद. म्हणून शब्द वापरताना खूप सावधगिरीने वापरायला पाहिजे. आहे त्याच्याबद्दल जर तुला समाधान नसेल, कृतज्ञता नसेल, तर तू कधीच मोठा होणार. झाला मोठा तरी कधी खाली पडशील सांगता येत नाही. दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होतो तो माणूस. दुसऱ्यांचे दुःख बघितलं की याला खूप आनंद होतो, ते दानव. आणि दुसऱ्यांच्या सुखाने जो सुखी होतो तो खरा देव माणूस. सगळाच म्हणजे जो गुंता आहे तो एकात एक अडकलेला आहे आणि तो जर सोडवायचा असेल तर त्याच्यासाठी एक उत्तम साधन कुठलं असेल तर ते म्हणजे आपलं. काय होतं की मनुष्यानं बऱ्याचदा भूतकाळात आणि भविष्य काळात जास्त रमत असतो, वर्तमान विसरतो. हे वर्तमानात कसं राहावं? खरं म्हणजे हेच तर अध्यात्म आहे. अध्यात्माचा पायाच हे आहे की वर्तमानात राहणं. बरोबर. खरं म्हणजे आपलं ज्याला आपण लाईफ म्हणतो किंवा जीवन म्हणतो, हे जीवन आपलं वर्तमानात चालू असतं. आता आपलं जीवन चालू आहे की नाही, आपण इथे आहोत. बरोबर. इथे आहोत म्हणजे आपलं लाईफ चाललेलं आहे. आपण भूतकाळात नाही जाऊ शकत किंवा भविष्यकाळात जाऊ शकत नाही. आपण जगतो ते वर्तमानात. पण आपलं मन हे कधीच वर्तमानात नसतं. जगतो इथे, मन दुसरीकडे. तसं असतं. ऑफिसमध्ये गेलं की काम दुसरेच विचार करत असतो, ऑफिसचं काम नाही करत. घरी आलं की ईमेल घेऊन बसतो, घरचं बघत नाही. म्हणजे जिथे आहे तिथे आपण कधीच नसतो. म्हणून फसतो आपण आयुष्यामध्ये. म्हणून याचा काय म्हणतात त्याला, अध्यात्माचा पायाच हा आहे की वर्तमानात राहणं. पॉवर आहे ना, वर्तमान क्षणामध्येच पॉवर असते. का असते? कारण वर्तमानात तो आहे आपल्याकडे. जी ईश्वरी शक्ती आहे ना, तीच म्हणजे आपला लाईफ फोर्स आहे. ही ईश्वरी शक्तीच आपल्याकडे आपलं जीवन घडवत असते किंवा बिघडवत असते. ती बिघडवत नाही, आपण बिघडवतो. पण ते जीवन चालू आहे ना, हा जो लाईफ फोर्स आहे ना, हाच आपलं लाईफ चालू ठेवलेलं आहे. तो जर गेला की संपलं आपलं काम. बरोबर की नाही? मग हे लाईफ जर वर्तमानात असेल आणि तुम्ही जर वर्तमानात राहिला तर आपण ईश्वरी शक्तीशी जोडले जातो. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. आपण जेव्हा वर्तमानात असतो, आपलं मन जेव्हा वर्तमानात असतं, तेव्हा ते मन या ईश्वरी शक्तीशी, साध्या भाषेत आपण अंतर्मन म्हणू किंवा सबकॉन्शियस माइंड म्हणू, त्याला ते जोडलेलं असतं. त्यामुळे शक्ती तिकडून तुम्हाला मिळते. ईश्वरी शक्ती ज्याला म्हणतो, तिथून तुम्हाला शक्ती मिळते, आनंद मिळतो, उत्साह मिळतो, इंट्युशन होते. म्हणून तुम्ही जेव्हा वर्तमानात राहता, स्थिर राहतं तुमचं मन, तेव्हा तुम्हाला इंट्युशन येतं. कल्पकता म्हणतात ना, नंतर क्रिएटिव्हिटी, ही सगळी वर्तमानातच येते. तुम्ही भूत आणि याच्यात राहिलं तर भूत होणार तुम्ही. हो की नाही? म्हणून वर्तमान राहण्याची एक ही आहे, साधना आहे, ती आपल्याला करता आली पाहिजे. मग त्याच्यासाठी निरनिराळ्या साधना शिकवतो आम्ही. म्हणजे श्वासावर लक्ष ठेवा, ही एक साधना झाली. प्रार्थनेवर लक्ष ठेवून प्रार्थना म्हणा आम्ही सांगतो. किंवा प्रत्येक ॲक्टिव्हिटी करताना तुम्ही तिथे लक्ष ठेवून, माइंडफुल म्हणून म्हणतात इंग्लिशमध्ये, माइंडफुल राहून तुम्ही जर ॲक्टिव्हिटी करायला लागला म्हणजे आपलं मन तिथे हलायला द्यायचं नाही. निदान मध्ये मध्ये, संपूर्ण दिवस शक्य नाही होत आपल्याला, पण निदान पाणी पिताना म्हणा, चहा पिताना म्हणा, लक्ष तिकडे देऊन प्यायचं. चहाचा सुगंध घेत, चहाची चव घेत घेत कसा तो आतमध्ये जातोय हे पाहत पाहत आपण चहा प्यायचा. म्हणजे वर्तमानात राहतो माणूस. अशा बऱ्याच साधना आम्ही शिकवतो. कारण वर्तमानात राहणं ही साधना आहे निरनिराळ्या लेवलला. अगदी अल्टिमेट लेवलला, ज्याला आम्ही सच्चिदानंद स्वरूप म्हणतो, ही ईश्वरी शक्ती जी आपल्याकडे आहे ती सच्चिदानंद स्वरूप आहे. सत, चित आणि आनंद स्वरूप आहे. तर सत म्हणजे शक्ती आहे ती, आणि या
सत म्हणजे एक्झिस्टन्स. त्या एक्झिस्टन्सचं भान घेणं म्हणजेच साधना आहे. अत्युच्च साधना हीच आहे, आपल्या सत स्वरूपाचं भान घेत राहणं म्हणजेच वर्तमानात राहणं म्हणलं ना. आणि वर्तमान क्षणामध्ये जर सावध राहिलो तुम्ही तर ते शक्य आहे. क्षणामध्ये सावध नसलं तर तुमचं मन तुम्हाला दुसरी घेऊन जाणार. त्या क्षणापासून तुम्ही बघा, एका मिनिटात डोळे मिटून मनामध्ये प्रार्थना म्हणून बघा. 2 प्रार्थना म्हणेपर्यंत 3री प्रार्थना तुम्ही गेले कुठेतरी, प्रयत्न करून सुद्धा तुम्ही जाता 3ऱ्या प्रार्थनेला बाहेर कुठेतरी मन, समजलं ना. म्हणून ही साधना आहे ना, खूप निरनिळ्या लेवलला आम्ही शिकवतो. आणि अल्टिमेट लेवल जी आहे ती दिव्य साधना असते, ज्याला एक्झिस्टन्सचं भान घेणं म्हणतात, समजलं ना. म्हणून प्रत्येक क्षणामध्ये सावध राहणं हे खूप महत्त्वाचं आहे, तरच तुम्ही वर्तमानात राहू शकता. सावध नसेल तर तुम्ही दुसरीकडे गेला, कळलं ना. आणि सद्गुरू म्हणतात, प्रपंचामध्ये प्रत्येक क्षणाला सावध राहून दुसऱ्यांना आनंद देत राहणं हेच खरं अध्यात्म आहे. म्हणून प्रत्येक क्षणाला जर तुम्ही दुसऱ्यांना आनंद देत राहिला, प्रत्येक क्षणाला, मग तुम्ही कौतुक करा, चांगलं बोला त्यांच्याशी, त्यांना मदत करा. प्रत्येक क्षणाला टोचण्यापेक्षा चांगलं बोलायला चांगलं, प्रत्येकामध्ये चांगलं असतंच ना, ते जर तुम्ही बोलत राहिला, दुसऱ्यांना जर मदत करत राहिला, दुसऱ्यांशी चांगल्या रीतीने बोलला, तर तुम्ही दुसऱ्यांना आनंद देऊ शकता. नुसत्या हसण्यामधून सुद्धा देऊ शकता तुम्ही, बरोबर की नाही. तुम्ही आतमध्ये आल्यानंतर एक स्माईल दिला आम्हाला, त्याच्यातनं आम्हाला आनंद मिळाला, बरोबर की नाही. म्हणून आनंद देणं इथे आपण सावध राहायला पाहिजे. आणि प्रत्येक क्षणाला जर तुम्ही आनंद देता आला तर हीच साधना आहे, समजलं ना. हाच जप आहे, हे स्मरण आहे. हे जर करता आलं ना तुम्हाला, तर तुम्ही वर्तमानात पण राहता. आणि म्हणून सद्गुरूंनी असं म्हटलं की प्रत्येक क्षण हा सण व्हायला पाहिजे, म्हणजे सेलिब्रेशन व्हायला पाहिजे. प्रत्येक क्षणला तुम्ही सावध राहून इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी सेलिब्रेशन होऊ शकतो, कळलं ना. आणि हेच तर पाहिजे असतं आपल्याला. खरंय खरं. प्रत्येक क्षण जगू आपण. मग क्षण जगणं म्हणजे लाईफ करणं. क्षण लाईफ म्हणजे असं काही मोठं नाही. प्रत्येक क्षणाला आपण लाईफ क्षणातच राहता येत नाही ना, आणि प्रत्येक क्षणाला आपण पुढे जात असतो लाईफमध्ये. आनंदाचा विषय आला, पण हा शब्द जरी उच्चारला तरी इतकं इतकं चांगलं वाटतं आपल्याला. मला तर असं नेहमी वाटतं दादा, म्हणजे आता जरा लहान तोंडी मोठा घास घेते, पण असं मला नेहमी वाटतं की काही गोष्टींचा ना संसर्ग व्हायला पाहिजे. आणि त्यातला एक कुठला जर मुद्दा असेल तर तो म्हणजे आनंद, की सगळ्यांना व्हावा. एकाच्या बाजूला बसला की दुसऱ्याला, दुसऱ्याच्या बाजूला बसला की तिसऱ्याला. बघा ना, सगळं कसं आनंदाचं साम्राज्य निर्माण होऊ शकतं का नाही. तो होतोच ना. तू मला जर आनंद दिला तर मी लगेच दुसऱ्यांपर्यंत वाटतोच ना. ते चेन रिॲक्शन आहे ती. आजकाल अजून एक गोष्ट झालेली नाहीये की वेळ नाही. ही सबब सगळेच जण सांगत असतात. आणि मग काय होतं की संकल्प अपूर्ण राहतात, साधना घडत नाही. आणि मग कुठेतरी ते असं दुःख होत राहतं मनाला की अरे, वेळेचं कारण सततच येत आहे. कसा काढावा हा वेळ? आता तो पूर्वीचा प्रश्न आहे ना, त्याच्याशी हा संबंधित आहे. हो. तुम्ही जर वर्तमानात राहून जर काम केलं, म्हणजे फोकस होऊन, माइंडफुल होऊन तुम्ही जर काम केलं, माइंडफुल म्हणजे पुट युअर माइंड फुल्ली इन टू दॅट ॲक्टिव्हिटी, म्हणजे माइंडफुल, बरोबर. म्हणून तुम्ही जे काही काम करता तिथे जर तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं तर तुमचं काम असं होतं. आपण लक्ष देत नाही, आपण अर्धवट असतो तिकडे, मध्ये दुसरा विचार करतो, दुसरं काहीतरी करतो, हे करतो. पूर्णपणे फोकस केला ना तर ते काम खूप सोपं होऊन जातं. आपण मल्टीटास्किंग म्हणून आपण सगळीच वाट लावून टाकतोय. पण मल्टीटास्किंगचा अर्थ असा आहे की प्रत्येक वेळेला प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही फोकस असलं पाहिजे. हेच स्किल आहे. हे बदललं की तिथे फोकस, इथून झालं की तिथे फोकस, असं होता आलं पाहिजे. म्हणून वेळ लागतो, कारण आपण वेळ काढतो. कुठली ॲक्टिव्हिटी टायमात होत नाही, कारण आपण ती फोकस करून करत नाही. प्रत्येक वेळेला आपल्याला दुसरं कुठलं तरी आठवतं, अरे ते काम राहिलंय, हे काम राहिलं, कुठलंच काम धड करत नाही आपण. आणि बायकांना तर सगळ्यात जास्त. मी काय बोलत नाही बायकांवर, मी सगळ्या माझ्या सख्यांच्या वतीने खरंच मी काय बोलणार नाही, हे तुम्ही बोला. तर म्हणून सांगतो ना की वेळ आपण काढतो, चांगल्यासाठी वेळ काढायला पाहिजे आपल्याला.
आणि वेळ वापरला पाहिजे. वेळ वापरणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही एखादी गोष्ट नीट फोकस नाही केली ना तर तुम्ही असं काम होऊन जातं. त्याच्यामुळे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की वर्तमानाचे सगळे फायदे मिळतात. म्हणजे इंट्युशन जागृत होते, तुम्हाला कुठली गोष्ट समस्या लगेच सॉल्व्ह होते लक्ष देऊन केलं तर. आणि मग वेळच वेळ असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वेळ नाही म्हटलं की वेळ कधीच मिळणार नाही आयुष्यामध्ये. कारण तुम्ही नाही नाही म्हणतात ना, शंकर म्हणतो तर असतो, आपणच म्हणतो वेळ नाही, मग शंकर काय म्हणतो तर असतो, बरोबर की नाही? म्हणून आपल्याला वेळ नाही म्हटलं तर कधीच वेळ मिळणार नाही. म्हणून पहिल्यांदा म्हणा वेळ आहे, माझ्याकडे भरपूर वेळ आहे, मी सगळं करू शकते असं म्हटलं तर तुम्हाला वेळ मिळायला सुरुवात होईल. ही एक व्यवस्था आहे, लक्षात ठेवा. आपण जे बोलतो ना त्याला महत्त्व आहे खूप. पॉवर ऑफ वर्ड्स म्हणतात ना, जसं पॉवर ऑफ थॉट्स आहे तसं पॉवर ऑफ वर्ड्स आहे. वर्ड्समध्ये सुद्धा खूप पॉवर असते, कारण त्याच्या मागे भावना असतात पुन्हा, कळलं ना? म्हणून शब्द वापरताना खूप सावधगिरीने वापरायला पाहिजे, कळलं ना? म्हणून वेळ नाही म्हटलं तर कधीच वेळ मिळणार नाही. मी आमच्या लोकांना पण सांगतो, कार्यामध्ये मला वेळ मिळत नाही. तू वेळ मिळत नाही म्हटलं की तू आणखीन तुझ्या कामामध्ये गोंधळ घालून ठेवणार आणि तुला कधीच वेळ मिळणार नाही. हे जर तू म्हणशील मी कार्य करणार, मला वेळ मी काढणार असं म्हटलं तर तुझी इतर कामं एवढी सोपी होणार. बघा मी काय सांगतो ते, इतर कामं तुमची एवढी सोपी होणार की तुम्हाला वेळ मिळणार. कारण तुम्ही ठरवलंय मी वेळ काढणार, आणि कशासाठी? चांगल्या कार्यासाठी. हा जर वेळ तुम्ही काढणार म्हटलं तर ईश्वर म्हणत नाही, ही व्यवस्था रूपाने सगळं काही तुमची व्यवस्था होते आणि तुम्हाला वेळ मिळायला लागतो. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे फोकस पाहिजे आपण, म्हणजे वेळ आपल्याला लवकरात लवकर कामं होतात आपली. आणि तुमच्या मनामध्ये मी वेळ काढणार, कार्यासाठी वेळ काढणार असं म्हटलं ना की तुमच्यासाठी वेळ निर्माण व्हायला लागतो. तो कसा होतो? कारण तुमची कामं सहज व्हायला लागतात. सहज शब्द बघा, कुठलीही कामं सहज होत जातील आणि मग वेळ. त्यामुळे वेळेची कंप्लेंट केली की वेळ लांब जाते. वेळेत ही गोष्ट वेळेची कळलं, वेळेत हे समजलं पाहिजे. पण दादा खरंच सगळ्यांच्या वतीनं सांगते, वेळ नाही असं मी तरी आजपासून कधी म्हणणार नाही. माझ्याकडे खूप वेळ आहे. म्हणून बघा, म्हणून बघा, म्हणण्याने सुद्धा त्याच्यात पॉवर आहे तुमच्यामध्ये. आणि तुमच्याकडे आतमधली पॉवर तुम्हाला मदत करते सगळी. पुढे जात असताना खरं तर मगाशी ओघानं तो विषय आला होता, पण पुन्हा एकदा मला असं वाटतं की आपण अधिक त्याबद्दल बोलावं. की बऱ्याचदा ना माणसाचं मन फार विचित्र आहे आणि तो कुठली एखादी गोष्ट सांगितल्यानंतर आधी शंका घेतो, आधी विचार करण्याच्या त्याही पूर्वी आधी अविचार मनात येतो. तर हे खूप वाढलेलं आहे. हे अविचारी मन योग्य विचाराला, त्या वळणाला आपण कसं लावावं? जीवनविद्या. एका शब्दात उत्तर जीवनविद्या. म्हणजे काय की आपण विचार करत नाही, आपण अविचारच करत असतो. मी मगाही सांगितलं की यश पाहिजे असतं, अपयशाचे विचार, बरोबर ना? वेळेवर जायचं असेल तरी आपण म्हणतो काय, मला वेळेवर जाता येईल की नाही, शंका. खूप शंका, कुशंका, संशयी वृत्ती ही पण वाईट आहे ना. या सगळी जी वृत्ती आहेत ना, या वृत्तीमधनं तुमचे विचार आहेत ना, हे चुकीचे व्हायला लागतात आणि त्याच्यातनं अविचार येतात ना. बरोबर. म्हणून अविचार हा ही गोष्ट आहे ना, खूप महत्वाची आहे. म्हणून हे जे विकार आहेत ना आपल्याकडे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे विकाराच्या मागे आहे ना एक कारणं असतात, समजलं ना? आता लोभ म्हटलं की समाधान नाही म्हणून लोभ होत असतं. माणूस लोभी म्हणजे काय, त्याला आणखीन पाहिजे असतं, आणखीन समाधानी वृत्तीच नसते कधी, समजलं ना? म्हणजे याचा अर्थ काय करू नये असं नाही. आम्ही नेहमी म्हणतो की समाधानी असणं हे तुमच्या महत्वाकांक्षेला बळ देतं. लोकांना वाटतं आम्ही समाधानी असणं म्हणजे तुम्ही काही करायचं नाही, झालं आहे त्याच्यात मी खुश आहे, असा अर्थ नसतो. समाधानी ही आपली मनाची अवस्था आहे, समजलं ना? जे काही आहे आपल्याकडे त्याच्याबद्दल कृतज्ञ असणं, त्याच्याबद्दल समाधानी असणं. समाधानी म्हणजे याच्या पुढे मी काय करणार असं नाही, आहे त्याच्यामुळे मी समाधानी पण आहे, पण ॲट द सेम टाईम मी माझ्या महत्वाकांक्षासुद्धा प्रयत्न करते.
म्हणजे प्रयत्न थांबवायचे नाही समाधानी अवस्थेमध्ये, पण आजची जी अवस्था आहे त्याला शिव्या पण देत असू नये. काय माझं नशीबच खरं आहे, काय नाही असं जर बोललं तुम्ही तर तुम्हाला महत्वाकांक्षा तुमची नाही साध्य होणार. म्हणून कृतज्ञतेच्या अधिष्ठानावर तुम्ही जर महत्वाकांक्षा जर पुढे गेली तर ती कृतज्ञतेची जी शक्ती आहे ती तुम्हाला मदत करते पुढे जायला. वा. म्हणजे तुम्ही पुढे पण जाता आणि ॲट द सेम टाइम पुढल्या प्रत्येक स्थितीमध्ये तुम्ही समाधानी पण असता, वा वा. कृतज्ञ पण असतात सतत. हो हो. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायचं, तरच तुम्ही समाधानी होऊ शकता. आणि समाधानी म्हणजे संपलं आता मला आणि काय करायचं नाही असं नाही. कृतज्ञ राहून तुम्हाला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा, तुम्हाला मिळणार. वा. कारण ही कृतज्ञतेची पॉवर. सद्गुरू म्हणतात की कृतज्ञता इज नेक्स्ट टू गॉड. म्हणजे बघा सद्गुरूंनी काय म्हटलंय, कृतज्ञता इज नेक्स्ट टू गॉड म्हणजे काय, चैतन्य शक्तीची जी शक्ती आहे ब्रह्मांड चालवण्याची त्याची नेक्स्ट कुठली शक्ती असेल तर कृतज्ञता. किती सुंदर. आता ही जी पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड ही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये कुठल्याही शिखरावर जाऊ शकता. वा वा वा. फक्त आहे त्याबद्दल तुमची ग्रॅटिट्यूड पाहिजे, कृतज्ञता पाहिजे तुमच्याकडे. हीच नसते आपले इथेच आपले आपण कृतज्ञ असतो प्रत्येक कारण तो अहंकार येत असतो ना. अहंकार येतो आणि आपण कृतज्ञ असतो आणि समाधान पण कधीच नसतं. म्हणून आज बघा ना काय झालंय, हे जे लोभ आहे ना, लोभ अनएंडिंग आहे. तो काही मिळालं तरी आणखीन, काही मिळालं तरी आणखीन मिळव, तू नाही मिळवण्याबद्दल नाही, पण आहे त्याच्याबद्दल जर तुला समाधान नसेल, कृतज्ञता नसेल तर तू कधीच मोठा होणार नाही. झाला मोठा तरी कधी खाली पडशील सांगता येत नाही. समजलं ना. त्यामुळे ही अविचार जो असतो ना हा संयम नसतो म्हणून अविचार होतो. समजलं ना. दुसऱ्यांबद्दल मद आणि हे मत्सर वाटतं लोकांबद्दल, त्यामुळे तुमचं अविचार चालू असतो. मत्सरातनं द्वेष निर्माण होतात, त्याच्यातनं तिरस्कार निर्माण होतात आणि मग आपण वाटेल ते करतो ते त्याला खाली पाडण्यासाठी. द्वेष इतका डोक्यात जातो ना की त्याला कसा खाली पाडीन हे अविचाराकडे माणूस झुकतो. मग कळलं ना. म्हणून या विकारांमुळे सगळे अविचार निर्माण होतात. मोह, जे आपल्या हिताचं आहे आपण ते करत नाही, हा मोह होतो ना आपल्याला. न करण्याचा मोह, चांगलं आहे ते न करण्याचा मोह, आणि जे वाईट आहे ते करण्याचा मोह, याला तर अविचार म्हणतात ना. अभ्यास माझ्यासाठी चांगला आहे लहानपणाचं पण मी नाही करणार, अविचार. समजलं ना. हो हो. आणि जे शॉर्टकट घेऊन पैसे कमवणं हे आपल्या हिताचं नाही आहे, मग तेच मी करणार, अविचार. म्हणून आज आपण विचार कमी करतो, अविचार जास्त करतो. ह्याला कारण आपल्याकडे शहाणपण नाही आहे. म्हणून हे शहाणपण देते ती जीवनविद्या. वा वा. दादा, आपण जीवनविद्येत नेहमी म्हणतो की आपल्या मनाकडे शक्ती आहेच, ती अशी भरभरून आहे, पण ती वाढवायची कशी, ती शक्ती आणखीन कशी आपण निर्माण करू शकतो, काय केल्यानंतर हे वाढू शकतं आणि आपल्याला अधिक सामर्थ्य मिळू शकतं. मनाकडे सामर्थ्य आहे. मी सांगितलं की मन हे चैतन्य शक्तीला जोडलेलं आहे. आम्ही नेहमी सांगतो की मन एका बाजूनी चैतन्य शक्तीला जोडलेलं आहे आणि एका बाजूनी जगाला जोडलेलं आहे. म्हणून ईश्वर मिळण्याची ताकद पण मनामध्येच आहे. मनाचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की तुम्ही ईश्वर पण प्राप्ती करू शकता आणि तुम्हाला जे जगामध्ये जे विषय पाहिजे ते सगळं मिळू शकतात. समजलं ना. म्हणून प्रपंच पण सुखाचा करण्यासाठी मनच उपयोगी आहे आणि या मनाचा उपयोग उन्मन करण्यासाठी म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा हे मनच तुला उपयोग आहे. फक्त दोन गोष्टी जस्ट वेगळ्या आहे. म्हणजे मन जेव्हा बहिर्मुख होतं तेव्हा ते प्रपंच करतं, जेव्हा अंतर्मुख होतं तेव्हा ते परमार्थ करतं, एवढाच फरक आहे. पण मन हे आपलं केंद्र आहे आयुष्याचं, जीवनाचं. त्या मन जर तुमच्या ताब्यात आलं तर तुम्ही काही करू शकता. म्हणून मनाचं सामर्थ्य कधी वाढेल, मन जर आपल्या ताब्यात आलं तर. मनाकडे सामर्थ्य आहेच पण त्याचा उपयोग होत नाही आपल्याला, कारण आपलं मनच आपल्या ताब्यात नाही आहे. मग सामर्थ्य कुठून येणार. आज मन आपल्याला खेचडत घेऊन चाललेलं आहे. म्हणजे सद्गुरू म्हणतात ना, घोड्याच्या मागे आपल्याला बांधून घोडा धावला तर आपण फरफटत त्याच्यावर जाऊ ना. तसं झालेलं आहे की घोडा म्हणजे मन आहे आणि मन ते आपल्याला फरफटत घेऊन चाललेलं आहे सगळीकडे. त्यामुळे आपण भरकटलेलो आहे आयुष्यामध्ये. समजलं ना.
तुम्हाला जर भरभराट व्हायला पाहिजे असेल तर त्या मनावर तुमचा कंट्रोल यायला पाहिजे. मन तुमच्या स्वाधीन व्हायला पाहिजे. मन तुमच्या हातात यायला पाहिजे. मन तुमच्या ताब्यात यायला पाहिजे. जेव्हा ते तुमच्या ताब्यात येतं ना तेव्हा तुमच्याकडे शक्ती येते. मग तुम्ही म्हणाल तसं ते मन वागेल. आज मन म्हणेल तसं आपण वागतोय. मन म्हणालं आज दारू प्यायला जाऊया, तिथे गेले जाऊ. इकडच्या लोकांना वाटलं इकडे यावं, ते इथे आले. बरोबर, हे बरं आहे. पण मनाला चांगलं वाटलं, यांच्या मनाला चांगलं वाटलं. पण हे मन जेव्हा आपल्या कंट्रोलमध्ये येतं ना, आपल्या मन जेव्हा ताब्यात येतं, म्हणून तुकारामांनी म्हटलंय, आधी मन घेई हाती तोची गणराया गणपती. म्हणजे मन तुमच्या हातात आलं की गणराया तुमच्या हातात, गणपती हातात तुमच्या. म्हणजे काय, सगळ्या सिद्धी तुमच्याकडे. संकल्प सिद्धीचं गुपित हेच आहे, मन हातात घेणं. कळलं ना? मग मन हातात घेण्यासाठी काय करायचं? मनाला प्रसन्न करायचं. आपण गणपतीला प्रसन्न करतो म्हणजे काय करतो? काहीतरी गणपती पूजा आरती करतो, नैवेद्य दाखवतो. मग इथे काय करायचं? आपल्या मनाला नैवेद्य द्यायचा. तो नैवेद्य कसला द्यायचा? शुभ चिंतनाचा, शुभ विचारांचा. हा जर नैवेद्य तुम्ही देत राहिला तर हळूहळू मन प्रसन्न व्हायला लागेल आणि मग तो विचार आकार यायला वेळ लागणार नाही. तुम्ही जे म्हणाल ते होईल, याला सिद्धी म्हणतात ना. जे म्हणाल ते होईल. कधी? मन जर ताब्यात आलं आणि मनामध्ये सतत सुंदर विचार घोळत ठेवले तर काय होणार आहे? प्रत्येक विचार तुमच्याकडे येणार आहे. म्हणून विश्वप्रार्थना. विश्वप्रार्थना म्हणजे काय? ही विचारांची खाण आहे, सुंदर विचारांची. देवा याचं भलं कर, देवा याचं कल्याण कर, देवा याला सुखात ठेव, ऐश्वर्यात ठेव. सगळं म्हणजे एकदम सुपर पॉझिटिव्ह विचार. पॉझिटिव्ह पण नाही, मी मोठा होईना पॉझिटिव्ह विचार झाला. सर्व मोठे होऊ दे हा मोठा विचार झाला. आणि तुम्ही सर्व मोठे म्हणतात आणि तुम्ही कधी मोठे व्हाल तुम्हालाच कळणार नाही. हेच तर जीवनविद्येचं सार आहे. जीवनविद्या म्हणतात तुम्ही सर्वांचं भलं म्हणत राहा, तुमचं भलं कधी होईल तुम्हाला कळणार पण नाही. एवढी ताकद या विचारांमध्ये आहे. म्हणून मगाशी जे अविचार म्हटलं ना, आपण अविचारच करत असतो. त्याची वाट लागू दे, त्याचं वाटोळ होऊ दे, त्याला कसं खाली पाडता येईल, त्याला कसं हे करता येईल, ह्याच्यामध्ये आपण. तो पडला की हा खुश. राजकारणात चाललंय सध्या. राजकारणात तर विचारूच नको. राजकारणी लोक आपल्याकडे आमच्याकडे शिकायला पाहिजे असं मला वाटतं. कधी ते यायला पाहिजे. राजकारण सगळं सुंदर होऊन जाईल. राजकारण वाईट नाही. अजून काय झालंय त्याच्यात जाऊन द्या, आपण त्याच्यात तुम्ही आपला विषय सध्या आपला विषय नाही. हो, आपण आता इथे विश्व प्रार्थनेकडे आलेलो आहोत. खरंच सांगते दादा, आजही म्हणजे बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर काही स्तोत्र, त्यानंतर म्हणजे अथर्वशीर्ष म्हणा, रामरक्षा म्हणा, अशा बऱ्याच गोष्टी ऐकत असते. पण या सगळ्या प्लेलिस्टमध्ये आणखीन एक ऐकण्याची सवय किंवा एक मनाला संस्कारित करणारी एक कुठली शक्ती असेल, प्रार्थना शक्ती, ती म्हणजे आपली जीवनविद्या मिशनची. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. यापेक्षा सुंदर काय असू शकतं? आणि हा जो सुंदर विचार आहे ना, हा विचार मनामध्ये जेवढं तुम्ही घोळवत राहाल तेवढं तुमचं आयुष्य सुंदर होत जाईल. आणि मी तुम्हाला सांगते की फक्त मीच नाही तर माझ्या मुलीला ही प्रार्थना खूप आवडते. ती मला म्हणते की आई अगं ते लाव ना ग, जरा छान वाटतं ग ऐकायला. आणि मी म्हणजे ती आधी ऐकायची, आता ती गायला पण लागली आहे. त्याच्यामुळे हे असताना हा संसर्ग असतो, मला वाटतं हा संस्कारही असतो अर्थात. तर विश्व प्रार्थनेची आपली जी शक्ती आहे, जे सामर्थ्य आहे, जीवनामध्ये काय बदल घडवून आणतं? काय आणू शकत नाही ते विचारा मला. विश्व प्रार्थनेने तुमचं संपूर्ण तुमचं जीवनच बदलून जाईल. जीवन बदलून जाईल. तुम्ही शांत व्हाल. तुम्हाला प्रत्येकाबद्दल प्रेम, आता मगाशी आपण म्हणलं प्रेम, जिव्हाळा हा प्रत्येकाबद्दल वाटत गेला पाहिजे. पहिल्या दिवशी होणार नाही, एका दिवसात एक दिवसात मी देवा या सर्वांचं भलं म्हणून केलं लगेच होणार नाही. कारण असं म्हणतात ना की देवा सर्वांचं भलं कर, सुरुवात माझ्यापासून कर. हा पहिला भाव असतो, सुरुवात माझ्यापासून कर, बाकी त्यांचं मग बघू आपण. हो की नाही?
हा जो भाव असतो ना हा हळूहळू बदलत गेला पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो शब्द हे पहिले शब्द आहेत, नुसते शब्द म्हणतो आपण देवा सर्वांचं भलं कर, हा शब्द झाले. हा शब्द हळूहळू भावात रूपांतर व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला मनापासून भाव निर्माण व्हायला सगळ्यांचं भलं होते, हा भाव निर्माण व्हायला पाहिजे. हा भाव जेव्हा आपल्या स्वमध्ये मुरत जाईल तेव्हा तो स्वभाव होऊन जाईल. वा वा वा, किती सुंदर. आणि एकदा स्वभाव झाला की मग त्याच्यातनं तुमची कृती, प्रत्येक कृती ही सर्वांच्या हिताचीच होत जाईल. आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक स्वप्न तुमचं स्वप्नपूर्ती सहज होत जाईल. म्हणून पहिला तो शब्द ती सुरुवात करा म्हणायला, तेव्हा सर्वांचं भलं निदान तोंडाने म्हणा, हळूहळू मनाने म्हणायला लागेल, भाव निर्माण होईल, मग स्वभाव होईल. तो स्वभावच होईल आपल्याला की सर्वांचं भलं व्हावं असं सतत वाटत राहील. आणि ती एकदा वृत्ती निर्माण झाली की स्वप्नपूर्ती सगळी होऊन जाईल. कुठलंही स्वप्न तुमचं पूर्ण होऊन, एवढी ताकद त्याच्यामध्ये, कळलं ना. म्हणून मी नेहमी म्हणतो की पहिलं जिभेला वळण द्या, म्हणजे प्रार्थना म्हणत राहायचं. जिभेला सवय लागली पाहिजे, नाही तर जीभ कंटाळते ना. जेवढी जिभेला तू सवय लागते, जिभेला वळण म्हणतो त्याला आपण. जिभेला वळण लागलं की हळूहळू मनाला वळण लागतं. का जिभेच्या जागी मन नसतंच, मनाला वळण लागतं. मनाला वळण लागलं की जीवनाला वळण लागायला लागतं, समजलं ना. आणि मग जीवन सुखाचं होत जातं. म्हणून जेवढी प्रार्थना तुमच्यामध्ये रुजेल, पचेल आतमध्ये, तेवढं तुमचं आयुष्यातली जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. वा वा वा. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, काही मागायला पण लागणार नाही, न मागता सगळं मिळेल, एवढी ताकद या विश्व प्रार्थनेमध्ये. काय सामर्थ्य आहे की न मागता तुम्हाला सगळं मिळेल. कारण आपण लोकांसाठी मागतोय ना, आपल्यासाठी मागतच नाही. काय बाकीच्या प्रार्थना कशा आहेत, आपल्यासाठी मागतो ना आपण. बरोबर. देवा माझं भलं कर, देवा मला प्रसाद दे लवकर, काहीतरी करी प्रार्थना करतो देवाकडे आपण. आमची प्रार्थना वेगळीच आहे, देवा सर्वांचं भलं कर, सर्वांचं. आणि ते म्हटल्यानंतर ना एक समाधानच वाटतं, म्हणजे काही दुसरी भावनाच नाही, शांतता आणि समाधान. आणि मन शांत होऊन जातं, एकदम निवांत होऊन जातं. मला वाटतं की इतक्या छान शुभ दिवशी आपण एकत्र आलेलो आहोत की आपण हा जपयज्ञ करतोय. मला वाटतं एकदा सगळ्यांनी मिळून विश्व प्रार्थनेची एकदा तरी उजळणी करूया, एक फेरा घेऊया. तुझ्या आवाजामध्ये म्हण, आम्ही सगळे तुला फॉलो करतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. जय. वा वा. हे एकट्यानं नाही, अनेकात सामूहिक पद्धतीनं म्हटल्यातली शक्ती, या हा हा मिळणार आहे आपल्याला सगळं. झालं, विश्व प्रार्थना म्हटलेलीच आहे. जीवनविद्या का शिकावी, आणि जीवनविद्येत आल्यानंतर होणारे परिवर्तन ते किती महत्त्वाचं आहे. खूप परिवर्तन, म्हणजे असे रागाने असे एकदम हे होणारी माणसं ती आता शांत होत चाललेली. म्हणजे प्रत्येकामध्ये परिवर्तन होतच आहे. आता असं नाही शांत म्हणजे काय एकदमच शांत होणार नाही, पण पूर्वी जसा जमदग्नी होता अवतार, तो हळूहळू कमी होत चाललाय. बायकोला फार छान वाटलं. बायकोला खूप छान वाटलं. बायको सर्टिफिकेट देते ना, इथे बसलेले आहेत काही बायका, मला येऊन सांगतात आमचे नवरे शांत झालेत. म्हटलं बरं आहे, वाईट. आणि जीवनविद्या का शिकावी, म्हणजे कसं आहे की आत्ता आपल्या इथे उपस्थित सगळे आपले साधक आहेत, पण बऱ्याच जणांना इथे यायचं आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा. काय माहिती आहे, जीवनविद्येचा अर्थच आहे की जीवन जगण्याची कला. बरोबर की नाही. आता जीवन सगळेच जगतात ना, जन्माला आलेला माणूस मरतो एक दिवस, त्यामुळे जीवन जगणं हे काय मोठं नाही आहे. जीवन कसं जगावं याला महत्त्व आहे. बरोबर. हो. आणि असं जगावं की ते जीवन तुमचं खऱ्या रीतीने अर्थपूर्ण होईल. बरोबर की नाही. म्हणून हे अर्थपूर्ण जीवन होण्यासाठी काय करायचं हे जीवनविद्या शिकवते. हो.
आणि जीवनविद्येमध्ये कुठेही असलं काही आम्ही तुम्हाला करायला सांगत नाही, कर्मकांड सांगत नाही काय. तुम्ही पूजा विजा काय ती करा तुमची, पण आम्ही काही कर्मकांड करायला शिकवत नाही. आम्ही तुम्हाला विचारामध्ये बदल करायला सांगतो. विचारामध्ये बदल केल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप होतात. बरोबर की नाही? म्हणून विचारामध्ये परिवर्तन, तुमची एक दृष्टी आम्ही बदलतो, पाहण्याची दृष्टी. आता आपली पाहण्याची दृष्टी कशी असते, मोठं आलंय, यश मिळालं म्हणून एकदम वरती गेलेलं आहे, पडेल तेव्हा कळेल, हो ना, ही आपली दृष्टी असते. आमची दृष्टी कशी असते, अरे एवढं यशस्वी आणखीन होते, आता आम्हाला असं वाटतं की तू खूप मोठी होते आणखीन. तथास्तु. सगळ्यांनी तसं म्हटलेलं आहे. तर ही जी दृष्टी आहे ना, आम्हाला दुसऱ्यांचं भलं होण्यामध्ये आम्हाला आनंद असतो. समजलं ना? सद्गुरू एकीकडे म्हणतात की दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होतो तो माणूस. दुसऱ्यांचं दुःख बघून आपल्याला पण वाईट वाटतं, आपण माणूस आहे. दुसऱ्यांच्या दुःखाने जो सुखी होतो, असे लोक आहेत. दुसऱ्यांचे दुःख बघितलं की यांना खूप आनंद होतो, ते दानव. आणि दुसऱ्यांच्या सुखाने जो सुखी होतो तो खरा देव माणूस. मग आपण देव व्हायला पाहिजे ना. आपण देव व्हायचं म्हणजे काय, की दुसऱ्यांचं भलं झाल्यानंतर आपल्याला बरं वाटलं पाहिजे. ही खरी खूण आहे. आपल्यामध्ये परिवर्तन झालं की नाही. मी आमच्या लोकांना तेच सांगतो, तुम्ही प्रार्थना एवढी म्हणतायत ना, मग तुमच्यामध्ये परिवर्तन झालं की नाही बघायचं कसं. दुसऱ्यांचं भलं झालं, दुसऱ्यांचं काही बरं झालं तर तुम्हाला आतून आनंद, थोडीशी कळ येते. बाहेरून म्हणणार आपण पार्टी पाहिजे, वाय वाय कॉंग्रॅच्युलेशन, काय हे सगळं बाहेरचं असतं. आतून काय होतं ते महत्वाचं आहे, आणि ते तुम्हालाच माहीत असतं. बरोबर ना? हे जर तुम्हाला आतून कळ आली तर समजायचं अजून बाकी आहे, मडकं कच्चं आहे. पण जेव्हा त्याच्यात बघून आपल्याला त्याचं ऐकून आपल्याला बळ आलं, बरं वाटलं, तर मग समजायचं की आपल्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. आणि ह्या परिवर्तनाचा परिणाम जीवन बदलण्यामध्ये होणार. आणि हेच हवंय प्रत्येकाला. त्याला बिघडायचं नाहीये, त्याला घडायचं आहे. दादा, जीवनविद्येचे पुढचे संकल्प काय आहेत? यानंतरचे पुढचे काय? मी बघितलं ना की विश्व प्रार्थना म्हणण्याने लोकांचं भलं होणार आहे. आणि विश्व प्रार्थना जर जगात गेली, प्रत्येक जण म्हणायला लागला, तर खऱ्या अर्थाने विश्वामध्ये शांती निर्माण होईल. बरोबर की नाही? प्रत्येक जण सर्वांचं भलं म्हणतोय, मग काय पाहिजे आणि, हो की नाही? मग ही प्रार्थना सगळ्यांच्या घरोघरी पोचण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे. आमचं ते काम आहे ना. आम्ही जीवनविद्या मिशन कशासाठी फॉर्म केलेलं आहे, की जीवनविद्या लोकांच्या घरी पोचावी. तर जीवनविद्येचं सार म्हणजे कृतज्ञता, आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचं स्थान म्हणजे प्रार्थना. साधी गोष्ट. मला सर्वांमुळे मी आहे हे मला पटलेलं आहे. आता बघा ना, आपण हे केलं की नाही, आपण दोघेच आहोत, किती मंडळी ती टेक्निकल लावायला आहे, एकाला तिथे कॅमेरा, हे सगळे बसलेले आहेत. खरंय खरंय. याच्याशिवाय आणि बरेच लोक याच्यात काम करतायत. बरोबर ना? त्या सर्वांमुळे आपण हे करू शकतो. तर त्याच्याबद्दल खूप कृतज्ञता जर वाटली आपल्याला सर्व, तर त्या कृतज्ञतेनं शब्द आले पाहिजे, देवा सर्वांचं भलं कर, सर्वांमुळे मी आहे म्हणून सर्वांचं भलं होते. हा जो कृतज्ञतेचा जो हुंकार आहे, म्हणतात की प्रार्थना हा हुंकार आहे विश्व त्याचा, काय म्हणतात त्याला, आपल्या आत्म्याचा. तर ते जर वाटायला लागलं आपल्याला की सर्वांचं भलं होते म्हणून, आणि हे जर आपण केलं ना, तर खऱ्या अर्थाने जग सुखी होईल. आणि त्याच्यासाठी आम्ही आता असा संकल्प केला आहे की प्रत्येकाने नवीन घरामध्ये जाऊन कमीत कमी 20 मिनिटं एकत्र बसून प्रार्थना म्हणायची. त्याला आम्ही म्हणतो विश्व प्रार्थना घरोघरी. म्हणून आमचे लोक 2-2, 3-3 माणसाचा ग्रुप करतात. त्यांची जे ओळखीची लोक आहेत, मित्रमैत्रिणी, त्यांच्याकडनं परमिशन घेतात की आम्हाला तुमचा अर्धा तास पाहिजे, बाकी काय नको, तुमचं खाणं नको, चहा नको, पाणी नको, काय नको, आम्ही फक्त अर्धा तास येणार, त्यातली पहिली 5 मिनिटं प्रार्थनेचं महत्त्व सांगणार सद्गुरूंच्या आवाजामध्ये, 20 मिनिटं प्रार्थना म्हणणार तुमच्याबरोबर, तुम्ही पण बसायचं आमच्याबरोबर, आणि आपण एकत्र प्रार्थना म्हणायची. आणि शेवटी त्यांचं काही डेटा असेल, तुम्हाला जर आणखीन माहिती पाहिजे असेल तर ते आम्ही देऊ शकतो, ती माहिती द्यायची अर्ध्या तासामध्ये बाहेर. त्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये.
अशा रीतीने विश्वप्रार्थना घरोघरी करण्याची आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे. लाखो लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो, लाखो कुटुंबापर्यंत पोहोचलो ऑलरेडी, आणि अजून लाखो कुटुंब पोचायचे आम्हाला. आणि हे सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत ते सगळं करतायत ते. आणि असं करून प्रत्येकाच्या जर घरामध्ये विश्वप्रार्थना रुजायला लागली तर त्याचं फळ येणारच. हो की नाही? येणार म्हणजे भरभराटच होणार. त्यामुळे हा संकल्प आमचा एक महत्वाचा आहे. बरोबर. हो. आणि बाकीचे संकल्प खूप आहेत. ते म्हणजे आज आपला देश हा युवांचा समजला जातो. हो. म्हणजे बाकी सगळे देश आता म्हातारे झालेले आहेत, पण आपला देश युवांचा समजला जातो. पण हे युवा जर घडले तर देश घडेल, हे बिघडले तर देश बिघडेल. बरोबर ना? म्हणून नुसती युवा पिढी असून उपयोग नाही आपल्याकडे, त्यांना घडवणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही ते काम घेतलेलं आहे की या युवा पिढीला सुसंस्कारित करणं. सुशिक्षित होणं एक वेगळं आणि सुसंस्कारित होणं वेगळं. हो. तर सुशिक्षित पण त्यांनी केलं पाहिजे आणि सुसंस्कारित पण व्हायला पाहिजे. या दृष्टीने आम्ही गर्भसंस्कारापासून सुरू करतो. गर्भामध्ये पासून आम्ही आमचे कोर्सेस सुरू होतो. त्यांना काय म्हणायचं ते शिकवतो, ते त्यांच्या गर्भापर्यंत पोचतो. नंतर बाल संस्कार केंद्र आमची खूप आहेत. संस्कार शिक्षण अभियान आहे. आम्ही जवळजवळ 1000च्या वर शाळा दत्तक घेतलेल्या आहेत आणि त्या शाळेमध्ये प्रत्येक आठवड्याला जाऊन आम्ही संस्कार देत असतो. आमचे सगळेजण लोक आहेत ते. अशा रीतीने बाल संस्कार. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आपण. शाळामध्ये जाऊन विद्यार्थी, कॉलेजमध्ये जाऊन आम्ही शिकवतो. मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये आमचे 6 म्हणजे सेमिस्टर चालते आमच्याकडे. म्हणजे त्यांचं जे करिक्युलम आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून आपल्याला घेतलेलं आहे. तर तिथे आम्ही जाऊन शिकवतो. जेलमध्ये जाऊन आम्ही जेलच्या लोकांना सुधारण्यासाठी, कारण त्यांना असं वाटतं की आता आपलं संपलं सगळं, आपण आता आयुष्यभर इकडे आणि बाहेर पडलं तरी कोण आपल्याला विचारणार नाही असं त्यांना वाटतं. मग त्यांच्यामध्ये एक स्फूर्ती निर्माण, उर्मी निर्माण करणं, हे आम्ही काम करत असतो. आज कित्येक जेलमध्ये आहेत ना महाराष्ट्रामध्ये, प्रार्थना म्हटली जाते एकत्र येऊन. आणि एकत्र येऊन प्रार्थना म्हणण्याचं जी ऊर्जा आहे ती खूप मोठी आहे. खरं. ती ही ऊर्जा मोठी निर्माण करायची आम्हाला सगळीकडे. त्यामुळे आम्ही सगळ्या कॉलेजमध्ये शिकवतोय, कॉर्पोरेट्समध्ये जाऊन शिकवतोय, मोठमोठ्या कंपन्यातले लोक आमच्याकडे येत आहेत, आम्ही त्यांच्याकडे जातोय. त्यात सगळीकडे जीवनविद्या कशी पोचेल ते आम्ही बघतोय. त्यामुळे अशा रीतीने मग महोत्सव होतात, असं पॉडकास्टिंग करतो. निरनिराळ्या पद्धतीने बरोबर लोकांपर्यंत पोचायला पाहिजे आपल्याला. आता लोकांना पॉडकास्टिंग आवडतं, लोकांना दीप्ती आवडते, आम्ही दीप्तीला घेतो. बरोबर की नाही? त्यामुळे लोकांना, मला हा विषय आवडतो. त्यामुळे लोकांना जे आवडतं, ज्या पद्धतीने आवडतं, कसंही खा पण खा, दह्यात घाल, दुधात घाल, कढीत घाल, पायात घाल, पण खा. बरोबर. मग त्याच्यासाठी आम्ही निरनिराळ्या बाजूनी प्रयत्न करतोय आणि लोकांपर्यंत पोचवतोय. यूट्यूबवर आमची जीवनविद्या यूट्यूब चॅनल आहे आमचं. बरोबर. त्याच्यावर चालू आहे. आता ही विश्वप्रार्थना आम्ही मोठमोठ्या गायकांकडनं म्हणून घेतलेली आहे. मगाशी ऐकलीच, खूप सुंदर. मला वाटतं मगाशी कोण होती, आर्याच्या आवाजात होतं. बरेच गायक आहेत. म्हणजे शंकर महादेवांपासून हरिहरन पर्यंत आणि अनुप जलोटापासून ते उषा मंगेशकर पर्यंत किती सगळे आहेत गायक. सुरेश वाडकर आहे, जे नाव घेशील ते आहेत सगळे. त्यामुळे त्यांच्याकडनं ती म्हणून घेतलेली आहे आम्ही. त्यामुळे कशाने कशा तरी त्याचा प्रचार व्हावा आणि लोकांच्या मनात जावं, हे आमचा प्रयत्न चालू आहे. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात, दह्यात दुधात कुठेतरी पण घ्या ते. ही फक्त चव नाही आहे, तर हे पौष्टिक असं सत्व आहे जे घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि इतकी जीवनविद्या खरंच चमत्कार घडवून आणणारी आहे, त्याची प्रचिती आपणा सगळ्यांना आलेली आहे. आता जी एक महत्त्वाची गोष्ट आहे की सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सुपुत्र आणि त्यांचे सच्शिष्य अशा दोन्ही भूमिकांमधून तुम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे. एक गुरु, दुसरे वडील. हे नातं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला आहे ना, सगळ्यांपेक्षा मला ॲडव्हान्टेज होता. हो ना. कारण मी नुसता शिष्य नाही, मग मी म्हणजे मुलगा असल्यामुळे मी वडिलांना कसंही विचारू शकत होतो. बाकीचे लोक घाबरायचे ना वडिलांना विचारायला आमच्या, पण मी बिंदास होतो ना, माझे वडील आहेत ना. त्यामुळे जीवनविद्येमधलं, कारण मी स्वतः शिकलेलो एवढं हायली क्वालिफाईड, त्यामुळे मी कुठली गोष्ट अशी सांगितली म्हणून मी ऐकणारा माणूस नाही.
मला ती पटली पाहिजे. मग ती पटण्या अगोदर मला जर जेवढे प्रश्न असतील तेवढं विचारून त्यांना मी हैराण करून सोडायचो. पण एक फायदा काय झाला, त्याच्यामुळे मला सगळी माहिती त्यांच्याकडनं मिळाली, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्यामुळे काय झालं की आज मी जीवनविद्या लोकांना सांगू शकतोय. लोक म्हणतात तुम्हाला प्रश्न विचारले की तुमचे लगेच उत्तर कसं काय येतं? का तुमचे जे प्रश्न होते तेच माझे होते ना, मी पण तुमच्या जागाच होतो ना. तुमचे जे प्रश्न तेच माझ्या मनात येणार, त्याची उत्तरं मी ऑलरेडी घेतली होती, त्याचं चिंतन मी केलेलं होतं. त्यामुळे कुठलाही प्रश्न माझ्यासाठी नवीन नसतो, मला माहीत असतो तो प्रश्न काय तो, कारण त्याच्यावर मी विचार पण केलेला असतो, मी सद्गुरूंशी डिस्कशन पण केलेलं असतं. त्यामुळे मला ॲडेड फायदा झाला याचा, समजलं ना. त्यामुळे जीवनविद्या समजून घेण्यासाठी. आणि दुसरा फायदा झाला की सद्गुरूंनी जे वागले तसे आम्ही संस्कार मिळाले लहानपणापासून. सद्गुरूंनी लहानपणापासून जीवनविद्येशिवाय आम्हाला दुसरे संस्कारच दिले नाहीत. त्यामुळे आम्हाला बाकीचं काहीच माहीत नव्हतं, फक्त जीवनविद्या माहीत होती. त्यामुळे जीवनविद्येचं शहाणपण, संस्कार हे लहानपणापासून ऐकले. त्यामुळे ते सहज आमच्यामध्ये आलं, आम्हाला जास्त प्रयत्न करायला लागले नाही, समजलं ना. कारण लहानपणापासून आम्हाला सगळं म्हणजे आमच्याकडे बघूनच सद्गुरूंना मोठमोठे अमृतशा सुचलेलं आम्ही म्हणतो नेहमी. अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. आम्ही अभ्यास केला की ते ऐकायला लागायचं, मग तो अमृतशा झाला, बरोबर की नाही. तर सद्गुरूंनी आम्हाला जे काही लहानपणापासून संस्कार केले त्याच्यातनं आम्ही घडत गेलो आज. त्यामुळे जीवनविद्या रुजत गेली आणि त्याचा उपयोग आता आपण जगाला देतोय. वा, पण खरंच केवढं मोठं भाग्य. आज आम्ही त्यांच्या विचारधारेवरती चाललेलो आहोत, तुम्ही ते घरात अनुभवलेलं आहे. आता पुढे जात असताना मनाला ना बऱ्याच गोष्टींची जाणीव होत असते, जाणवतं की हा बाबा हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे नाही केलं पाहिजे. ते ते जाणीवेत असतं पण कृतीत मात्र येत नाही. ते हे काय आहे म्हणजे ते जाणीवेतला प्रत्यक्ष कृतीत कसं आणावं? काय माहिती, जे आपल्या हिताचं आहे ना ते आपल्याला कधीच आवडत नाही. जे हिताचं नाही ना तेच आपल्याला आवडतं. हो, असं होतं. कारण जे हिताचं नाही ना ते सहज करता येण्यासारखं असतं. दारू प्यायला काय वेळ लागतो का? कशात होताना काय वेळ लागतो? प्रार्थना म्हणायला त्रास आहे ना लोकांना, बरोबर किती. त्यामुळे जे आपलं हिताचं आहे ना ते आपल्याला आवडत नाही. म्हणून त्यालाच आपण म्हणतो ना की शहाणपण आपल्याकडे कमी असतं. नाही, शहाणपण आपल्याला मिळालं पाहिजे. ते जर मिळालं तरच आपण या गोष्टी करू शकतो. म्हणून आपल्याला आहे ना आतून अंतर्मन सांगत असतं सगळं. आपण म्हणतो ना आपल्याकडे विवेक असतोच आतमध्ये. जसं तुम्ही बोला की मला माहीत आहे वाईट आहे तरी मी करतो, कळलं ना. आतून तुम्हाला माहीतच असतं सगळ्यांना. कोणाला माहीत नाही की ते दारू पितात, त्याला माहीत नाही का वाईट आहे म्हणून, पण ती सवय झालेली असते. अंतर्मनात एक पॅटर्न घडून जातो. म्हणून सद्गुरू म्हणतात ना की तुम्ही जे काही रोज करताना त्याच्यातनं सवयी होतात, सवयीतनं स्वभाव होतो ना. म्हणून या सवयी तुम्हाला मोडल्या पाहिजे ना. म्हणून हा अंतर्मनाचा पॅटर्न आपल्याला बदलायला पाहिजे. आज अंतर्मनाचा पॅटर्न कसा आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की अंतर्मन आपल्याला कौल देत असतं. कौल देत असतं म्हणजे काय, इनर व्हॉइस म्हणतो ना तो, असं तू आत्ता बोलली तेच, की आपल्याला माहीत असतं की हे वाईट आहे, तरीसुद्धा संगत म्हणा किंवा आउटसाईड फोर्सेस म्हणा त्याच्यामुळे आपण ते करतो. आणि पुन्हा लोक काय म्हणतील हा एक मोठा प्रॉब्लेम असतो नेहमी. आजकालची मुलं एवढा मग आईवडिलांवर दबाव आणतात, आम्हाला काय म्हणतात त्याला, पिअर प्रेशर म्हणतात ना त्याला, की आम्हाला रात्र जागवायची आहे, नाईट आउट. हां, तर ह्या गोष्टी मग पालकांना मग प्रश्न पडतो की किती वेळा नाही म्हणायचं. मग इतर लोकांचं प्रेशर येतं की काय तू अजून एकदम जुन्या जमान्यात येत की काय, असं करून मग ते नाईट आउट करायला लागतात. मग नको त्या लोकांच्या संगतीमध्ये येतात, त्याच्यातनं त्यांची बिघाड होत जातो ना त्याच्यामध्ये. म्हणून संगती खूप महत्त्वाची आहे. म्हणून हे सगळं इनर व्हॉइसवर संगतीचा परिणाम होत असतो, लोकांचा परिणाम होत असतो. म्हणून पिअर प्रेशर आपण निर्माण केलं पाहिजे लोकांसाठी. लोकांच्या पिअर प्रेशरचा आपल्यावर परिणाम होता कामा नये. बरोबर. याच्यासाठी मी सांगितलं ना की सत्संग पाहिजेच.
आपली म्हणून लहानपणीपासून मुलांना घेऊन या म्हणतात. तर मग ते मूल रडत होतं, हो. पण सद्गुरू म्हणतात ना, घेऊन या, त्याला काही समजू नको ते, पण त्याच्या कानावर पडत राहू दे. कळलं ना? तर हे संस्कार देण्याचं काम जर नाही केलं ना, तर मग हे होतं, असं होतं. बरोबर. हो हो. म्हणून आपल्याला प्रत्येकाला माहीत असतं काय वाईट आणि काय नाही. अभ्यास करणं हे चांगलं हे प्रत्येकाला माहीत असतं, पण बाहेरचे इन्फ्लुएन्स एवढे असतात, त्या इन्फ्लुएन्समुळे तो अभ्यास करत नाही. कोणतरी मित्र येतात, काय अभ्यास, चल अभ्यासाने कोणाचं काही बरं झालंय का, असं म्हटलं की चाललं. त्यामुळे प्रत्येकजण आतून माहीत असतं प्रत्येकाला काय चांगलं काय वाईट ते, पण तो त्याच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो. हो. तो तरी अंतर्मनाचा आवाज दाबून टाकतो. तो ऐकला पाहिजे. आणि याच्यासाठी सांगितलं ना, संगती, परिस्थिती, लोकांचे दबाव, याचं सगळी कारणीभूत होतं. म्हणून आईवडिलांनी लहानपणापासून खूप काळजी घेतली पाहिजे. आज आईवडील सुद्धा करिअरच्या मागे लागलेले आहेत. पैसा हाच देव झालेला आहे. त्यामुळे मुलांना संस्कार देणं हे महत्त्वाचं समजलं जात नाही. त्यामुळे हे सगळं नंतर आपल्याला भोगायला लागतं. हो हो. हो की नाही? या निमित्ताने खरंच म्हणजे आता कुटुंब पद्धतीचाही आपण विचार केला तर सगळी कुटुंब सुद्धा छोटी छोटी झालेली आहेत. आई वडील नको, आजी आजोबा नको, ते कसं कोणीच चालणार? हो संस्कारच होत नाहीत ना मुलांवर. मुलं एकटी असतात, आई वडील बिझी असतात म्हटलं तर मुलं कुठल्या तरी मित्रांबरोबर जातात. चांगल्याबरोबर गेली तर बरं आहे, नाही गेली तर मग फुकट जातात. हो हो. सगळाच म्हणजे जो गुंता आहे तो एकात एक अडकलेला आहे आणि तो जर सोडवायचा असेल तर त्याच्यासाठी एक उत्तम साधन कुठलं असेल तर ते म्हणजे आपलं जीवन विद्या मिशन. हे खरोखर मोठं मिशन आहे. आणि आम्ही त्याला असं म्हणतो की मनाचं जिम आहे. ओ किती सुंदर. एरवी जिम मध्ये जाऊन 6 पॅक करतात की नाही, हो हो. तर इथे येऊन मनाचं जिम करायचं असतं. ते आधी ते महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. मनाचं सामर्थ्य वाढवायचं असेल तर मनाचं जिम मध्ये यायला पाहिजे, हो हो. म्हणजेच इथे यायला पाहिजे. आणि मला वाटतं की या जिमची जर सवय लागली तर आयुष्य मसल चांगले होते, आ. दादा खरंच मग लोकांचा परिणाम नाही होत. तुमचे मसल चांगले असतील ना, हो हो तर हो लोक तुमच्या वाट्याला येत नाहीत ना. बरोबर आहे. हो म्हणजे जसं शक्ती असली की धाडसच वाट्याला नाही येत करू नाही, शकत. तसं तुम्ही घाबरतच नाही कशाला, तुम्हाला तुमचं भीतीच नाहीये. मनशक्ती चांगली असेल, मन तुझं पॉवरफुल असेल, तर दुसऱ्यांच्या बोलण्याचा काही परिणाम होत नाही आपल्याला. हो. आणि परिणामच खूप असतात. तो सत्परिणाम, दुष्परिणाम दोन्ही असतो. अ, दादा या सगळ्या गप्पांच्या ओघामध्ये असं अजूनही वाटतंय की खूप काही विचारावं, बोलत राहावं. आपल्याकडे वेळ आहे नाही मला माहिती नाही, पण जे अ, सगळ्यांच्या मनात आमच्याकडे वेळ भरपूर आहे. आमच्याकडे वेळ भरपूर आहे. तुझ्याकडे असेल तर ये, तू कधी आपण करूया, आणखीन पॉडकास्ट करूया. नक्की करूया. आणि अ, खरंच मी खूप लकी आहे, मी खूप भाग्यवान आहे की यांना लांबून हा संवाद अनुभवता आला, मला इतक्या जवळून अनुभवता आला. ते आपण म्हणतो की पंचेंद्रियांचे विषय शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध. पण मला असं वाटतं की यामधला जो स्पर्श आहे ना, त्याच्याशी कुठेतरी जीवनविद्या निगडीत आहे. म्हणजे जर आपण स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं असं म्हणतात. तुमचं आयुष्य जर लोखंडासारखं खडतर असेल, त्याचं जर तुम्हाला परिसात रूपांतरण करायचं असेल, सोन्यात रूपांतरण करायचं असेल, तर जीवनविद्या हा एक सशक्त आणि एक अतिशय सुंदर मार्ग आहे. त्यामुळे यावं जीवनविद्येमध्ये, विश्वप्रार्थनेत सहभागी व्हावं आणि आपलं आयुष्य सुंदर करावं. आयुष्याला एक छान आकार द्यावा आणि आयुष्य छान पद्धतीनं साकार व्हावं. आणि आज हाच एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन मी जाते माझ्या घरी. पण इथले मात्र जे आपले कार्यक्रम बघणारे सुद्धा सगळे आहेत, ते सुद्धा हाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवनविद्यात येतील अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. दादा, खूप हलकं वाटतंय असं नाही, पण खूप गोष्टींच्या गुंत्यामधून मी मोकळी झाली असं नक्की म्हणेन. खूप 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 कृतज्ञता व्यक्त करते सगळ्यांच्याच वतीने. आणि आजचा दिवस मी माझ्या करिअरमधला एक सुंदर दिवस म्हणून कोरून ठेवणार आहे. तुला पण खूप शुभेच्छा संपूर्ण परिवारातर्फे. हो. तुझं खूप भलं होऊ दे. देवाईचं भलं कर, देवाईचं कल्याण कर, देवाईचा संसार सुखाचा कर.
देवाईची भरभराट होते.